गुड आफ्टरनून स्टुडंट्स. काल 18 ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड हेलियम डे म्हणून साजरा केला जातो. हे सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की हेलियम हे एक निष्क्रिय वायू आहे, म्हणजे इनर्ट गॅस एलिमेंट आहे, निष्क्रिय मूलद्रव्य आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स याच्यामध्ये याची माहिती आहे, पण जे आपण मूलद्रव्यांचा अभ्यास करतो त्यामध्ये हेलियम हे एक मूलद्रव्य आहे. हेलियमचा शोध हा आपल्या महाराष्ट्रात म्हणजेच आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये लागलेला होता. त्या जिल्ह्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग किल्ल्यावर 18 ऑगस्ट 1836ला सर जे नॉर्मन लॅकियार यांनी या हेलियम वायूचा शोध लावला. तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये म्हणजेच 1868मध्ये हे एक शास्त्रज्ञ होते आणि ते 18 ऑगस्ट 1968ला विजयदुर्गवर सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एक दुर्बीण लावलेली होती. विजयदुर्गवर दुर्बीण लावलेली होती आणि त्या दुर्बिणीच्या मध्ये त्यांना एक हेलियमची पुसटशी अशी रेषा दिसली. त्यांनी ज्यावेळी त्या पुसटच्या रेषेचा अभ्यास केला त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हा हेलियम वायू आहे. हेलियम एक गॅस आहे, वायू आहे, आणि म्हणूनच 18 ऑगस्ट हा दिवस नेहमी वर्ल्ड हेलियम डे किंवा किल्ले विजयदुर्गवर हेलियम डे म्हणून साजरा केला जातो. म्हणून आता 19 ऑगस्टला आज पेपरला त्याची माहिती येते बघा. हेलियम डे साजरा केलेला असतो. तिथे शास्त्रज्ञ किंवा शाळा कॉलेजमधले प्राध्यापक जमतात. आता कोरोनामुळं कसं आहे की थोडं त्याच्यावर बंधनं आहेत, पण हा दिवस साजरा केला जातो. हे तुमच्या माहितीसाठी. द नेक्स्ट, इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन atom, size of an atom, mass of an atom, and next is valency. But first we learn the radius, atomic radius, distance between the nucleus of an atom and its outermost orbit is called radius of that atom. Atomic radius is expressed in nanometer. Then we learn atomic mass number. The number of proton means the sum of the number of proton and neutron is called atomic mass of that atom or element. And nucleons, protons and neutrons are together called nucleons. Atom is a very tiny particles, means indivisible particle of an element is called an atom. Then we learn atomic mass measured in means relative mass, and unified mass has now been accepted as the unit of atomic mass. It is called Dalton, and its symbol is small u, means 1 Dalton. We have highly accurate methods for measuring the mass of an atom directly. 1 Dalton is equal to 1.66053904 into 10 raised to minus 27 kilogram. Then today, chemical symbols of elements. मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा, symbol संज्ञा. Dalton used certain signs represents elements. For example,
round and point at its center for hydrogen. Circle and it contains C for copper. म्हणजे डाल्टन या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा मूलद्रव्यांना विशिष्ट अशी चिन्ह द्यायला सुरुवात केली. संज्ञा देण्यासाठी विशिष्ट अशी चिन्ह सुरुवात केली. म्हणजे जसं हायड्रोजन जर दाखवायचं झालं तर गोल काढायचं आणि मध्ये त्याच्या टिंब म्हणजेच त्याला काय म्हणतात वर्तुळ आणि केंद्रबिंदू. कॉपर म्हटलं की गोल आणि मध्ये सी. पण असे जर सिम्बॉल आता टुडेज नोन एलिमेंट्स आर 118 नियर अबाउट 118. आत्तापर्यंत 118 मूलद्रव्यांची माहिती आहे. मग 118 सिम्बॉल कसे लक्षात ठेवणार म्हणून थोडं अवघड जायला लागलं. म्हणून आत्ता जी सिस्टीम यूज करतात ती IUPAC सिस्टीम. टुडे वी यूज the symbols determined by IUPAC. IUPAC means International Union of Pure and Applied Chemistry is a long form. Long form दिलेले त्यांचा. Short form काय येणार IUPAC. IUPAC. International Union of Pure and Applied Chemistry. And these are official names and symbols and are used all over the world. आणि संपूर्ण जगामध्ये हीच पद्धत अधिकृत नाव आणि संज्ञा मांडली जातात. मग सध्याची जी पद्धत आहे ती कोणी शोधून काढली तर बर्झेलियस. द करंट मेथड ऑफ चुझिंग केमिकल सिम्बॉल्स इन्व्हेंटेड बाय बर्झेलियस. आता याच्यामध्ये काय करतात अकॉर्डिंग टू दिस मेथड द सिम्बॉल ऑफ अन एलिमेंट इज आयदर द फर्स्ट लेटर. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन फर्स्ट लेटर कॅपिटल H. देन हेलियम. आता हायड्रोजन नंतर येणारं मूलद्रव्य आत्ता मी सांगितलं उदाहरण की हेलियम. आता हेलियमचा पण Hच येणार. मग H लिहून चालेल का कॅपिटल H? नाही. मग स्मॉल H लिहायचं का? नाही. पहिलं अक्षर म्हणजे कॅपिटलच. सो यूज अनादर स्मॉल लेटर or specific letter, another second or another specific letter. हेलियम HELIUM. हायड्रोजनला H वापरला म्हणजे हेलियमला काय येणार HE. नेक्स्ट मीन्स सेकंड लेटर स्मॉल लेटर यूज करायचा त्याचा हेलियम. या पद्धतीनं लक्षात येते. Of the two letters, the first is the capital letter and the second is small letter. लक्षात आलं. अशी पद्धत सुरू झाली. आता समान असणाऱ्यांचं पहिलं कॅपिटल लेटर जर समान असेल तर नेक्स्ट दुसरं घ्यायचं किंवा अनादर किंवा पुढचं घ्यायचं. आता असंच एक उदाहरण बघू. नायट्रोजन फर्स्ट नायट्रोजन N. यूज N. बट सोडियम SODIUM नाही लिहायचं. त्याचं नाव काय नॅट्रियम आहे म्हणून N लिहून चालेल का नुसतं कॅपिटल N? नाही. NaTrium नेट्रियम म्हणजे Na येणार. या पद्धतीने लक्षात आलं. कार्बन CARBON कॅपिटल C. कॅल्शियम असेल तर CALCIUM Ca. नेक्स्ट लक्षात येते. या पद्धतीनं पुढचे त्यांनी घ्यायला सांगितले. आता जी मूलद्रव्य असतात ती मूलद्रव्य आपणाला वेगवेगळ्या अणूंच्या संख्येमध्ये आढळतात. आता आपण बघूया. ॲटम्स ऑफ सम एलिमेंट्स सच ॲज हेलियम निऑन हॅव इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्समध्ये काही काही इंडिपेंडंट स्वतंत्र असतात म्हणून एकदाच लिहितात HE किंवा CU किंवा AU. या प्रकारे AU म्हणजे ऑरम गोल्ड. इट मीन्स दॅट दीज एलिमेंट्स आर इन अ मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. याला काय म्हणतात एक अणु रेणू अवस्था मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. And when two or more atoms of an element combine to form
पॉलीएटॉमिक मोलेक्युलर स्टेट, दोन किंवा अधिक अणूंचा जर संयोगातून त्या मूलद्रव्याचे जर रेणू तयार होत असतील तर त्याला बहु अणुरेणू म्हणतात. बहु, मेनी म्हणजे पॉलीएटॉमिक मोलेक्युलर स्टेट. यामध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन आर इन अ डायॲटॉमिक मोलेक्युलर स्टेट. डाय म्हणजे टू, कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन एकच झाला, डायऑक्साईड म्हणजे दोन ऑक्सिजन, म्हणून काय लिहितात, CO2 लिहितात बघा. तसं इथं ऑक्सिजन O2 पेअर फॉर्ममध्येच लिहितात हे जास्त करून. ऑक्सिजन O2, नायट्रोजन N2 या प्रकारे लिहितात बघा, किंवा हायड्रोजन H2 अशा फॉर्ममध्येच लिहितात. When atoms of different elements combine with each other, the molecules of compounds are formed. ज्यावेळी रिॲक्शन होते त्यावेळी 2 or more elements of different elements combine to form compound. For example, NaCl, sodium chloride. In this compound, first element sodium and another chlorine react to form NaCl. Also sulfuric oxide, H2SO4, sulfuric acid H2SO4, hydrogen, sulfur and oxygen. It contains 3 elements. Then next, molecular mass and the concept of mole. Molecular mass, रेणू वस्तुमान, याच्यावर कायम प्रश्न असतो. या पॉईंटवर याच्याबद्दल उदाहरणं दिलेली आहेत. याच्या पहिल्यांदा आपल्याला ॲटॉमिक मास माहिती पाहिजेत, त्याच्यानंतरच मोलेक्युलर फॉर्म्युले आपल्याला दिलेले असतात, त्याच्यावरून आपण मोलेक्युलर मास काढू शकतो. काही वेळेला तुम्हाला उदाहरणामध्ये ॲटॉमिक मासेस पण दिलेले असतात. द मोलेक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स is the sum of the atomic masses of all the atoms in a single molecule of that substance. मोलेक्युलर मास कसं काढतात, तर संपूर्ण त्या संयुगामध्ये असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांच्या अणूंचे जे अणुवस्तुमान आहे त्यांची बेरीज करायची. ती सुद्धा कशामध्ये एक्सप्रेस केली जाते, डाल्टनमध्ये. Molecular mass is also expressed in the unit Dalton, means small u. For example, आपल्याला सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. हाऊ टू रिड्यूस द मोलेक्युलर मास ऑफ वॉटर H2O. मोलेक्युल बघा, हा फॉर्मॅट कायम ठेवायचा, हा चार्ट. याच्यामध्ये फक्त किमती भरायच्या. पहिलं बघा, वॉटर, मोलेक्युल water H2O, molecular formula. Constituent elements, it contains 2 elements, first hydrogen and second oxygen. Atomic mass U, means Dalton. Atomic mass of hydrogen 1 and atomic mass of oxygen 16. Number of atoms in the molecules H2O means 2 hydrogen and 1 oxygen. The next column contains atomic mass into number of atoms. अणुवस्तुमान गुणिले अणूंची संख्या. अणुवस्तुमान किती आहे, atomic mass of hydrogen 1 and number of atoms 2, H2O, 2 म्हणजे 2 आले, 1 into 2. And oxygen 16, atomic mass of oxygen is 16 and number of atoms 1 present in a water molecule. So mass of the constituents, hydrogen किती आलं बघा, total mass present in a molecule 2 and oxygen 60. Then molecular mass means sum of constituent atomic masses.
Molecular mass of water is equal to atomic mass of hydrogen. Atomic mass of hydrogen into 2. जो आपण आत्ता कॉलम बघितला तेच लिहायचे फक्त. प्लस atomic mass of oxygen into number of atoms 1. So atomic mass of hydrogen 1 into number of atoms 2 plus atomic mass of oxygen 16 into a number of atoms 1. So 2 into 1 2 and 16 into 1 16. So 2 plus 16 is equal to 18. Means molecular mass of water is 18. असं आपल्याला उत्तर लिहावं लागेल. समजतंय? बघा सोपं आहे. आता मी काही उदाहरणं सोडवून देतोय. आपणाला दिलेले आहे बघा. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं चालवा. यामध्ये दिलेले आहेत. Following are atomic masses of a few elements in Daltons and the molecular formulae of some compounds. Deduce the molecular mass. Deduce the molecular masses of those compounds. दिलेले आहेत बघा. Atomic masses hydrogen 1, oxygen 16, nitrogen 14, carbon 12, K means potassium 39, S sulfur 32, calcium 40, sodium 23, chlorine 35.5, magnesium 24, aluminum 27. दिलेल्या या किमती आहेत बघा. ॲटॉमिक मासेस अणुवस्तुमान दिलेले आहेत. आता रेणुवस्तुमान दिलेले आहेत आपणाला. रेणुसूत्रे दिलेले आहेत. मोलिक्युलर फॉर्म्युले. आता यामध्ये आपल्याला पहिलं एक दिलेलं आहे सोडियम क्लोराईड. एक उदाहरण बघूया आपण. मी उदाहरण इथं सोडवून दाखवतो. काही तुम्ही याच पद्धतीनं सोडवायचे. जो आपण आत्ता चार्ट बघितला मी थोडक्यात चार्ट लिहिलेलं आहे, कारण प्रत्येक वेळी तेवढा चार्ट लिहिण्यापेक्षा तुम्हाला समजेल असं मी लिहिलेलं आहे. आता पहिलं उदाहरण बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल NaCl मीन्स सोडियम क्लोराईड. लिहिताना नीट लिहायचं सोडियम क्लोराईड. आता चार्ट तयार करायचा जो ऑन पेज 50 आहे 50वर. त्याच्यामध्ये फक्त आकडे भरत जायचे. आकडे आणि मॉलिक्युलचं नाव आणि कंपाऊंड्स कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स एवढंच. फर्स्ट मॉलिक्यूल NaCl बघा लिहिलं. तुम्ही स्वतः जरी लिहायला सुरुवात केलीत तरी चालणार आहे. बघा वही पेन आपल्याजवळ पाहिजेच. मी सुरुवातीला सांगितलं आहे. NaCl सोडियम क्लोराईड. कन्स्टिट्यूएंट्स एलिमेंट्स घटक मूलद्रव्य कोणते आहेत? Na सोडियम and next chlorine Cl. Atomic masses sodium atomic mass 23 Dalton and chlorine 35.5 Dalton. Next column number of atoms in the molecules. Na sodium present in sodium chloride 1 atom and chlorine 1 atom. The next column atomic mass into number of atoms. Atomic mass of sodium 23, number of atoms in the molecules 1. Atomic mass of chlorine 35.5 into number of atoms 1. So 23 into 1. Mass of the constituents 23. घटकांचे अणुवस्तुमान किती आलं? 23 Dalton and chlorine 35.5 Dalton. ते लिहू नका, फक्त डायरेक्ट लिहा किंमत. Then molecular mass is equal to
sum of constituent atomic masses. So molecular mass of NaCl, sodium chloride, is equal to atomic mass of sodium into number of atoms in the molecules 1 plus atomic mass of chlorine into number of atoms in the molecules. Atomic mass of sodium 23 into 1 plus 35.5 atomic mass of chlorine into 1. So 23 into 1, 23, 35.5 into 1, 35.5. So 23 plus 35.5 is equal to 58.5 Dalton. Molecular mass of sodium chloride is equal to 58.5 Dalton. 58.5 Dalton. लक्षात आलं? नेक्स्ट एक्झाम्पल. आता MgCl2 याची किंमत तुम्ही काढा, सोपं आहे. मी पुढचं घेतो. MgCl2 ची किंमत किती येते बघा, 95 डाल्टन, 95 डाल्टन. मी उत्तर सांगून ठेवलेलं आहे. तिसरं घेतो मी KNO3. याच्यामध्ये 3 मॉलिक्यूल आहेत म्हणून पुढचं घेतलेलं आहे. KNO3 पोटॅशियम नायट्रेट. आता तसा चार्ट तयार करा. मोलेक्यूल KNO3 पोटॅशियम नायट्रेट. constituent elements K means potassium, N nitrogen, O oxygen. In this compound contains 3 elements: potassium, nitrogen and oxygen. Atomic masses. Atomic mass of potassium 39 Dalton. Atomic mass of nitrogen 14 Dalton. Atomic mass of oxygen 16 Dalton. So number of atoms in the molecules. KNO3 contain 1 atom of potassium, 1 atom of nitrogen and 3 atoms of oxygen. Next column, atomic mass into number of atoms. Potassium 39 into 1, nitrogen 14 into 1, atomic mass 14, number of atoms 1, oxygen atomic mass 16, number of atoms 3. करा multiplication. Mass of the constituents 39 into 1, 39, 14 into 1, 14 and 16 into 3, 48. Molecular mass is equal to sum of constituent atomic masses. रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज. Molecular mass of KNO3, atomic mass of potassium into number of atoms present in molecule KNO3 plus atomic mass of nitrogen into number of atoms plus atomic mass of oxygen into number of atoms. Number of atoms is 3. So atomic mass of
potassium 39 into 1, atomic mass of nitrogen 14 into 1, and atomic mass of oxygen 16 into number of atoms 3, 16 into 3. So 39 into 1, 39, plus 14 into 1, 14, plus 16 into 3, 48 is equal to 39 plus 14 plus 48 is equal to 101 Dalton. So molecular mass of potassium nitrate means KNO3 is equal to 101 Dalton. अशा पद्धतीने उदाहरणं आपण सोडवायची आहेत. तुमच्यासाठी एक्झरसाइजसाठी एक प्रश्न देतोय बघा. याच्यामध्ये डिड्यूस द मोलिक्युलर मासेस ऑफ मॅग्नेशियम क्लोराइड MgCl2चं काढा. मॅग्नेशियम क्लोराइड अँड H2O2. हाऊ टू डिड्यूस द मोलिक्युलर मास ऑफ MgCl2 अँड H2O2. H2O नव्हे, H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड, या दोन्हीचे तुम्ही मोलिक्युलर मास काढा. आणखीन एक प्रश्न एक देतो फक्त. बघा, what is meant by symbol of an element? What is meant by symbol of an element? Thank you.